तसेच आपल्या ग्रामविकास समिती उगवतवाडी आणि उगवतवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या खूपच अथक परिश्रमाने आणि स्वदेश फाउंडेशनच्या पूर्ण टीमच्या सहकार्याने त्यांचं वारंवार सहकार्य लाभलं आणि आज नामांकन आपला स्वप्नातील गाव हे उगवतवाडीला आज इथे आज नामांकन होतंय आणि त्या नामांकन सोहळ्यासाठी उपस्थित आपले सर्व स्वदेश फाउंडेशनची सर्व टीम त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ यांचं मनापासून स्वागत करतोय आणि आज ह्या कार्यक्रमाला मी खास करून आपल्या ह्या स्वदेश फाउंडेशन संचालक श्रीमती नीता हरमलकर मॅडम यांना विनंती करतोय त्याने पुढे यायचं आहे। त्याचप्रमाणे उपसंचालक स्वदेश फाउंडेशनचे श्री प्रसाद पाटील सर यांना सुद्धा विनंती करतोय त्यांनी पुढे यायचं आहे। त्याचप्रमाणे तसेच ग्रामसेवक आंबेचे श्री विष्णुजी शेगडे साहेब यांना सुद्धा विनंती करत आहे त्यांनी सुद्धा यायचे। त्याचप्रमाणे उगवतवाडीचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णामृत आंबेकर यांनी सुद्धा यायचे। त्याचप्रमाणे उगवतवाडी ग्रामविकास समितीचे अध्यक्षा सन्माननीय सरिता रामचंद्र कळंबे यांना विनंती करतोय आपला ह्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मान्यवर म्हणून आपण इकडे पुढच्या कार्यक्रमाला पुढे यायचे। असं उलट मागे बाबा कुठे जात नाही कुठे जात नाही बाहेर का आता थोडे असे आहेत असेच उभे राहा तिकडे बघा। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा। फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा। माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला, तू दिला आम्हाला, तू फुलराजा धन्य झालो देवा। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा। आस्ते कदम महाराज गणपती अजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव। धन्यवाद। आले या नगरात इतिहासाचे रंगरूप आले या नगरात, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप आले या नगरात, इतिहासाचे रंगरूप आले या नगरात, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा।
सुस्वागतम हा मानाचा मुजरा. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, बला बलाला फुटला गाम. याला कोण घालिले सन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या हंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं फजल खान. नाव त्याचं फजल खान, जिता जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकत चिडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याच गोड दळ पायदळ. फौज फाटा लय बक्कळ, अंगी हातीच बळ. पाहणारा कापे चळचळ. वाटेत बेटीत त्याला चिडीत ठेचीत खाण्याची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वाद? आता शिवबाला काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार? काय लढवा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा ते छावा, अशा वाघिणीचा ते छावा. गणिमाला कसा टेचावा, डोक्यात गनिमी कावा. बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, ओ प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची. शिवाजी राजांच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. जी 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 कल काही कल्पना युक्तीची. जी 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 जी. खानाच्या बेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा शामियानात खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला. सैडबंड त्याच्या संगतीला, सैडबंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती माला, शिवबाच्या संगती माला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. हे खान हाक मारी दो सरी, खान हाक मारी दो सरी. रोखून नजारा गरी, जिरा जिरा जी 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 जिरा जिरा जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा दिला. खान दाभिमान मानला, खान दाभिमान मानला. कतारीचा वार त्यानं केला, कतारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलकत वतय अंगाला, चिलकत वतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान एडबाळला. तितक्यात महाराजांना पोटामध्ये बी सोडक दिला, पोटामध्ये बी सोडक दिला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. टर टर फाडला पोटाला, तर गेला खानाचा कोतळा. बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी 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 जी. आता मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी उभं राहायचंय. आस्था कदम, आस्था कदम, आस्था कदम. महाराज गणापती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती
जिथे हर रुत हसदी हो, किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा, किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा। धरती सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए, ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। पुष्पगुच्छ देऊन आदेशांचा सन्मानित करायचा प्रकार। गेहूं के खेतों में कंघी जो करे हवाएं, मध्ये आपल्याला खूपच असं संकटाला सामना द्यावं लागत होतं, परंतु आपल्या या स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून 20 वर्षापूर्वी, मला वाटतं जवळजवळ 20 वर्षापूर्वी आपण पाणी योजना आपण राबवली इकडे स्वदेश फाउंडेशनच्या मार्फत, आणि त्यावेळी इथे आपले प्रसाद सर इथे होतेच, कार्यरत होते, आणि स्वदेशच्या टीमने खूपच मोलाचे सहकार्य लाभलं. आपल्या आया बहिणी जवळजवळ आपण बघितलं असेल पाण्याची खूपच टंचाई होती. या मे महिन्याचा कालावधीमध्ये असा हे होता की मुंबईकर सहसा यायचा विचार करायचे, येणं म्हणजे टाळायचे. गावचा पाण्याचा प्रश्न खूपच हे होता, आणि तेव्हा मुंबईकर, आणि त्या कालावधीमध्ये आपला रवाना पाणी योजना हा प्रकल्प स्वदेशच्या फाउंडेशनच्या मार्फत आपण इथे पुढाकार घेऊन केला, आणि खरोखरच सुंदर असा आजपर्यंत म्हणजे ती अखंड सेवा आपल्याला त्याच्या मार्फत चालू राहिली. आणि आज प्रत्येकाच्या घरी पहिला आपल्याला खूपच तळ्याच्या बाईवर किंवा कामताच्या बाईवर किंवा आपल्या बाईवर जाऊन तिकडून डोक्यावर माथ्यावर हंडे घेऊन पाणी आणायचं होतं, पण आपल्या आया बहिणीच्या हंड्यावरचा, आपल्या डोक्यावरचा हंडा स्वदेश फाउंडेशनच्या मार्फतच खरोखर धन्यवाद द्यावा लागेल त्या टीमला. त्यांच्या मार्फत आपला डोक्यावरचा हंडा म्हणा, आताच्या पिढी नवतरुण जे हंडा त्यांना तर माहितीच नसेल हंडा नाही. त्या पहिल्या आपल्या महिला भगिनी होत्या, कुठून खालून सर्व पाणी घेऊन यायच्या. खरोखरच खूप मोलाचं सहकार्य हे त्यांच्या वतीने रवाने पाणी योजनेच्या मार्फत आपल्याला लाभलेलं आहे. त्यानंतर स्वदेश फाउंडेशनच्या वतीने बरेच असे प्रश्न आता आपल्या गावामध्ये सर्व टीमच्या वतीने आपल्या योजना राबवल्या गेल्यात, आणि गेली मला वाटतं 1-2 वर्ष सतत मावळतवाडीचं गावाचं स्वप्नातील गाव हा गेल्या वर्षीच हे झालं, आणि आपल्या उगवतवाडीतील आमचे सर्वांनी जोरानेच आपल्या जोरदार तालीने स्वागत करूया. अजित आंबेकर त्यांनी लीड घेतली, गावकऱ्यांना मीटिंग मध्ये बसवलं,
म्हटलं त्यांचं खूपच मोठं योगदान आहे या कार्यामध्ये की त्यांनी गावकऱ्यांना सर्वांना सोबत घेतली. आपला सुद्धा स्वप्न आहे की मावळतवाडी सारखा आपल्या वाडीमध्ये वाडीचा सुद्धा आपण स्वप्नातील गाव हा बोर्डा आपल्या गावात सुद्धा आपल्या वाडीत सुद्धा लागलाच पाहिजे आणि सर्व गावकऱ्यांनी त्याला सहकार्य लाभलं. मुंबईकरांचा सहकार्य सुद्धा खूप लाभलं आणि आज हा दिवस आपल्याला पाहायला भेटला. खूपच त्यानिमित्त सर्वांचं मनपूर्वक आभार. त्यामध्ये याच्यामध्ये खास असं योगदान बघायला गेलं तर पुरुषांच्या खात्याला खात्या लावून मोठं योगदान महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मोठी लीड ह्या महिला वर्गाने यामध्ये घेतलेली आहे. महिला वर्ग खूपच साफसफाई असो, कचरा व्यवस्थापन असो किंवा इतर सर्व कामामध्ये आघाडी घेऊन त्यांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आजचा स्वप्न आपला साकारमध्ये होताना आपण पाहतोय. त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये स्वजल स्पर्धा अजितनीच मीटिंग मध्ये विषय मांडला. आपण स्पर्धेमध्ये भाग घेऊया आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण भाग घेतला. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मी पुढील सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मी पुढील आपले मान्यवर आहेत त्यांना 2 शब्द बोलण्यासाठी हे करते. स्वदेश टीमचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व ग्रामस्थ यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन सुद्धा करतो. आपण स्वदेश फाउंडेशन म्हणजे खूप अगोदरपासून पहिल्यांदा काम करतोय, पण गेल्या 3 वर्षापासून म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर मी इकडे आल्यानंतर आपल्याला कळालं की आपली सुद्धा म्हणजे स्वदेशची समिती आहे, परंतु ती तेवढी रेड झोन म्हणजे कोणताही काम न करणारी समिती आपली होती. तर त्या समितीला ऍक्टिव्ह करण्यासाठी म्हणजे पहिलं तर मी सांगू इच्छितो की मावळतवाडी ह्या समितीचा म्हणजे प्रभाकर चव्हाण आणि महादेव विकू गोठल इथे बसलेले बाबा, त्यावेळेस आमची समिती ऍक्टिव्ह नव्हती. तेव्हा मी मावळतवाडीच्या समितीकडून आपल्या सर्व मीटिंग अटेंड केलेल्या आहेत. म्हणजे माझ्या रेकॉर्डमध्ये आपल्या जे फॉर्म भरायचे त्यामध्ये अजित प्रकाश आंबेकर मावळतवाडी असं मी ते अटेंड करायचो. मॅडम सुद्धा तिथे असायच्या गोरेगावला नामजोशी विद्यालयामध्ये. तर एकच होतं की पहिला आपण कसं म्हणजे काळ्याचा गोरा लगेच होत नाही, त्यामुळे मी आता ग्रामस्थांसमोर मी गेल्यानंतर ते लगेच त्यांना एक्सेप्टेड होणार आहे की लगेच काय कसं असतं. त्यामुळे महादेवाला मी बोलायचं बाबा आदर्श वाडी म्हणून मावळतवाडी पहिली झालीच पाहिजे. कारण का एक झाल्यानंतर मग तो दृष्टिकोन आपल्या समोर असतो, एक्झाम्पल समोर असतो की अशा प्रकारचं काम आपण केलं, ह्याचा आपल्या लाभ मिळाला, ह्याच्या सुविधा उलट राहिल्या. तर मावळतवाडीच्या समिती सुद्धा काका त्यांनीच पाया रचलाय खरं तर. आणि यापुढे आपल्या इथे आंबेदकोंड आपल्या म्हणजे खरं तर आमचं गाव हे मोठं एकच गाव आहे, परंतु आपल्या समितीची लिमिट असल्यामुळे आपण ते वाडी वाईज गाव हे केलेलं आहे. परंतु आमचं असं स्वप्न सुद्धा आहे. अध्यक्ष आमचे जे आहेत 5 कोंडाचे ते सतत बोलत असतात की अजित फक्त वाडी आपल्याला नाही करायचं आहे, गाव म्हणून करायचं आहे. तर मी बाबांना बोलत राहतो की आपण थोडं करून ह्यालाच पूर्ण गावामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करायचं आहे, म्हणजे मोठं काम करायचं आहे. तरी स्वदेश फाउंडेशन काय स्वदेश फाउंडेशन मध्ये विचारधारा आहे खरं म्हणजे सगळं बोलायसाठी नाही, पण विचारधारा अशी आहे की ग्रामस्थ ठिकाणी आता ही यंग पिढी जी पण आहे कोणीच लक्ष देत नाही. म्हणजे गावाला बघतच नाही की इथे पण उद्योग होऊ शकतो, इथे पण जीवन घडू शकतो. परंतु स्वदेश फाउंडेशन आपल्याला त्या मूलभूत आपल्या गावच्या ठिकाणी आपल्याला कसा आर्थिक व्यवहार किंवा आपण जे आहोत ते कसे व्यवस्थित राहिलं पाहिजे ह्या सर्व गोष्टींवरती मध्ये आरोग्य विषय असो, आर्थिक विषय असो, स्वच्छता विषय असो, सर्वच मुद्द्यांवरती आपल्याला प्रशिक्षण देत आहेत. आणि म्हणू शकतो की आई वडिलांप्रमाणे म्हणजे आई वडील आपल्याला कसं चालायला शिकवतात किंवा मार्गदर्शन दाखवतात, त्याप्रमाणे आपल्याला स्वदेश फाउंडेशनचा लाभ मिळतो. त्यामुळे स्वदेश फाउंडेशन खूप 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 खूपच हार्दिक आम्ही आभार मानतो. अजित यांचं मी स्वागत करतो स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आणि विशेष सगळ्यांच्या वतीने, कारण त्याचं योगदान अगदी मोठं आहे. कोणताही विचार असो म्हणजे स्वदेश जो विचार
गावापर्यंत पोहोचवतो, तिथून तो पुढे नेण्याचं जे काम आहे तुम्ही लोक सगळी करत असतात. याच्यामध्ये अजितचं खूप योगदान आहे. तर अगदी त्याचं वेळोवेळी चर्चा असेल, अगदी अलकेश सोबत असू देत किंवा आमच्या सोबत, की कोणता विचार कशा पद्धतीने आम्ही करू शकतो, ही गोष्ट करायची असेल तर काय करावं लागेल. तर त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने ते पुढे नेलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आणि तुमचं सगळ्यांचा प्रयत्न आणि विशेष कौतुक म्हणजे महिला मंडळ. कारण अगदी कलरचं काम असू दे, म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर आमच्यामध्ये ऊर्जा येते की एवढ्या वयामध्ये पण तुम्ही अगदी गावातलं रंगरंगोटीचं काम असो, सार्वजनिक ठिकाणं रंगवणं असू देत, आता लेझिमचं पण आपण उदाहरण घेतलं, म्हणजे अगदी जे आपण म्हणतो युवा वयाने असलेले, पण त्याच्यामध्ये तुमच्याकडे बघितल्यानंतर खरोखर म्हणजे एकदम अभिमान वाटतो. आणि तुमची जी उदाहरणं आहेत त्या आम्ही इतर गावांना देत असतो की गावामध्ये बरेचशा आम्ही फिरत असताना बघतो की बरीचशी मंडळी आहेत, पण त्या ठिकाणी सगळेच काय त्या जोमाने उमेदीने काम करत नाही. पण त्यावेळेस जर आम्ही कोणाचं उदाहरण दाखवत असू तर ते तुमचं मावळतवाडी असू दे, उगवतवाडीचं असू दे, तुमचं सगळ्यांचं आम्ही त्यांना दाखवतो. हे बघा, जर ती मंडळी अशा पद्धतीने आपल्या गावासाठी काम करत असतील मग तुम्ही किंवा आपण का नाही करू शकतो. तर त्यासाठी मी तुमचं सगळ्यांचं एकदा पुन्हा अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे अजितचं, आणि त्याने आता मेन्शन केलंय आणखीन एक सांगायचं राहिलं, अजित आता फक्त आपल्या वाडीपुरतं किंवा या विभागासाठी जर आपण म्हणायचं झालं तर त्याने स्वइच्छेने आपण एक नवीन संकल्पना मांडलेली आहे, ज्ञानमित्र म्हणून. म्हणजे त्याच्याकडे असलेलं ज्ञान एकंदरीत स्वदेशच्या माध्यमातील असू देत किंवा त्याचं आणखीन एक काम आहे जे आपल्या विभागासाठी तो करतोय, म्हणजे शासकीय जी काही कामं असतील, मग अगदी डॉक्युमेंट्स काढणं असू देत किंवा कोणतीही योजना गावापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी तो एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तर त्याच्या माध्यमातून तो एक बरंचसं काम आपल्या विभागासाठी त्याच्या माध्यमातून होत आहे. आणि आता तो स्वइच्छेने ज्ञानमित्र म्हणून स्वदेशची एक संकल्पना आहे, जेणेकरून त्याच्याकडे असलेलं जो ज्ञान आहे, माहिती आहे, तो इतर लोकांपर्यंत पोहोचवेल. फक्त आपल्या वाडीपुरतं किंवा ग्रामपंचायत पुरतं नाही, तर आपला हा जो विभाग आहे त्या विभागामध्ये किंवा मसळा तालुक्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी तो स्वइच्छेने त्या ठिकाणी पुढे येत आहे. तर त्यासाठी मी त्याचं कौतुक करतो. अजून एक सांगायचं झालं की मुलं जे आमचे आहेत ही परवाच्या दिवशी रांगोळी आम्ही काढली बरोबर, आणि पाऊस आला, पूर्ण रांगोळी वाहून गेली. मग ती पुन्हा त्या आमच्या मुलांनी काल पुन्हा काढली. तर त्यांचा या मेहनतीला खूप 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 धन्यवाद, कारण का त्यांनी पुन्हा एवढी मेहनत करून पुन्हा रांगोळी काढली. आणि म्हणजे बरीचशी कामं झाली, सुंदरता झाली, आरोग्यता झाली. आता सर एक सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आर्थिक, म्हणजे आर्थिक विषयाशिवाय विकासच नाही. मी असं मानतो की आर्थिक विषय हा झालाच पाहिजे. तर छोटे छोटे उद्योग करण्याचा आम्ही एक संकल्प घेतलाय की मजुरी तर असते, परंतु मजुरीचं एक ॲव्हरेज पकडलं तर 365 दिवसापैकी भारी भारी 60-70 दिवस, 100 दिवस तर रोजगार कंटिन्यू कसा लाभेल ह्याच्यासाठी आम्हाला काही लघुउद्योग चालू करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा स्वदेश फाउंडेशनचं मार्गदर्शन लाभलं तर खूप चांगलं होईल. मग ते पेपरचं असो, पापड नॉर्मल झालंय, कॉमन झालंय, पापड असो, लाडू असो, हे सगळीकडे मिळाले. मी थोडासा वेगळा इनिशिएटिव्ह विचार करतो की पेपर बॅग. आता आपण एक साईडला आपण बोलतो की प्लास्टिक पिशवी आपल्याला बंद करायची, तर प्लास्टिक पिशवीचा अल्टरनेट म्हणून आपण पेपर पिशवीचा का कारखाना लावत नाही. तर ते आम्हाला चालू करायचं आहे. त्याचप्रमाणे हा पुढून येणारा उगवतवाडीकडे येणारा जो रस्ता आहे त्याला सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला सिंगापुरी नारळाचं आम्ही टार्गेट घेतलंय. मित्रांकडे हे शेअर केलं होतं की दोन्ही साईडनी सुशोभित दिसण्यासाठी एक कमी हाईटचे असल्यामुळे आणि हदा म्हणजे कुठली म्हणजे आपली जी सीमा असते त्या सीमेला लागण्यासाठी सिंगापुरी जो नारळ आहे ते आम्हाला लावायचे. जर आपल्याकडून स्वदेश फाउंडेशनकडून जर 500च्या क्वांटिटीमध्ये तर ते सिंगापुरी नारळ भेटत असतील तर नक्की आपण याच्यावरती विचार करा. कारण की 500 नारळ ह्याच्यासाठी की ते पाणीचे नारळ असतात आणि ते 10 जणांना किंवा 20 जणांना तेवढी डिमांड नाही, परंतु 500 जणांना जर उभी राहिल्यानंतर ते नक्की त्याच्यामधून एक रोजगार निर्माण होऊ शकतो. धन्यवाद.
धन्यवाद. मी तर आता ऐकायची किती जणांची इच्छा आहे माहित नाही, कारण मला असं कळलं तुम्ही 3-3.5 वर्षापासून सगळे तयार होऊन वाट बघून बसलाय. तरी पण 2 मिनिटं मी घेणार परत एकदा. पण सगळ्यात प्रथम अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आधी नतमस्तक होतो. आता मी ऍक्च्युली आम्ही काय बोलायचं नाही ठरवलं होतं. म्हटलं आता हा गावाचा खरं तर हा सन्मान सोहळा आहे, कौतुक सोहळा आहे, त्याच्यात भाषण करणं हा अपेक्षित भाग नाहीये. पण आताच अजितचा सत्कार करायला सांगितलं काकाने, आणि अजितला बघून मला थोडस एक गोष्ट सांगावीशी वाटते. मगापासून खरं तर स्वदेशचं खूप कौतुक करतात तुम्ही लोक. आम्ही समजतो की तुमचं प्रेम आहे. खरं तर ती काय म्हणू, आपली काहीतरी पुण्याई आहे, तुमची आमची भेट झाली आणि तुम्ही पुढाकार घेतला म्हणून आम्ही हे सगळं इथे करू शकतो. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो, काकांना माहितीये जेव्हा आपण इथं काम करत होतो आम्ही 3000 गावांमध्ये काम करतो. पण आता जर बघितलं तर आम्ही फक्त 700 गावांमध्ये काम करतो. कारण का, जेव्हा आम्ही ठरवलं की गावामध्ये गाव विकास समिती असावी, त्यावेळी बऱ्याच गावांमध्ये आम्हाला असं जाणवलं की लोकांना काही महत्वच नाहीये त्याचं, लोक पुढाकारच घेत नाहीयेत. आम्ही अशी जवळपास 2000 गावं बंद केली, आणि जी गावं खरंच काहीतरी करायला धडपडतात, काहीतरी इच्छा आहे त्यांच्यामध्ये, त्या गावांसोबत काम करतोय. आणि ज्यावरती आज हा सोहळा इथं होतो त्यावरती तुम्ही त्या कॅटेगरीत येतात. खरं तर मला खरंच कौतुक वाटतं. अजितने जसं सांगितलं की एकेकाळी रेड म्हणजे आमच्या रेड कॅटेगरी म्हणजे काही इकडे जायचंच नाही, त्या कॅटेगरीत असणारं आपलं गाव, आणि आज हा सन्मान सोहळा, हा जो प्रवास आहे ना, हा सगळा तुमच्यामुळे झालाय. आणि मगापासून अजित सांगतोय किंवा ते दादा सांगतायत की ह्याच्यात महिलांचं योगदान मोठं आहे, ज्येष्ठ आपल्या सोबत आहेत त्यांचं नेहमी सहकार्य असतं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला याचं किती महत्व आहे माहिती नाही, पण आम्ही खरंच आम्हाला याचं खूप कौतुक आहे. आणि मी म्हटलं तसं की अजितला बघितलं तर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. स्वदेश नावाची एक फिल्म आहे, तुम्ही बघितली कोणी? माहिती आहे, आता बरेच मुंबईकर आहेत त्यामुळे कदाचित माहिती नसेल ना, तर आता इथं नेटवर्क असेल तर आज बघा, नाही मुंबई गेल्यावर जरूर बघा. स्वदेश नावाची एक फिल्म आहे, ती आमचीच फिल्म आहे, आणि त्या फिल्मच्या नावावरून आमचं नाव स्वदेश फाउंडेशन आहे. आता आमचे जे संस्थापक आहेत, रॉनी स्क्रूवाला, खरं तर इथं आम्ही हार तुरे आम्ही स्वीकारतोय, पण आमच्या मागे खरी प्रेरणा त्यांची आहे. त्या नवरा बायकोने विचार केला होता साधारणतः 20-30 वर्षापूर्वी की ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय, आणि त्या प्रेरणेतनं काम उभं राहिलं. आज चेहरे आम्ही समोर दिसतोय, पण मागे सगळी प्रेरणा त्यांची आहे, कर्तृत्व त्यांचं आहे. त्यांनी आपलं स्वप्न जे होतं ते ह्या फिल्मच्या माध्यमातून उतरवलं होतं, आणि त्या फिल्मचा हिरो आहे शाहरुख खान. मला आज अजितकडे बघितल्यानंतर असं वाटायला की ती फिल्म होती, आज आता अजित सारखे 100 शाहरुख खान आपल्याकडे इकडे आहेत. तो त्यावेळी गावचे तरुण वर्ग जेव्हा ही सगळी विकासाची धुरा आपल्या हातात घेतो ना, आणि जसं त्यांनी म्हटलं तसं त्याला जेव्हा महिलांची साथ मिळते तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. तुम्ही असे अनेक टप्पे जिंकत जाणार आहात भविष्यात. पण त्यांनी एक वाक्य वापरलं ते मला खूप आवडलं, त्याची जाणीव ठेवा. आज गावाच्या बाहेर बोर्ड लागला स्वप्नातलं गाव म्हणजे आता धन्य झालो असं नाही अर्थ. आता आपली जबाबदारी वाढली, आता ते टिकवायला पाहिजे जे केलंय ते. लक्षात आलं ना? मी खाली येताना बोर्ड एक बघितलं, खाली अगदी तुमच्या आंबेत रस्त्याला एक तुमचा बोर्ड आहे, स्वप्नातलं गाव उगवतवाडी, असं खूप भारी वाटतं. पण एक फक्त जसं अजित म्हटलं ना, आमचं एक स्वप्न वेगळं आहे अजून. हे झालं ह्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. पण जसा तिथं बोर्ड लागलाय ना स्वप्नातलं गाव, मी प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतो तिथे एकदा लखपतींचं गाव उगवतवाडी, करोडपतींचं गाव उगवतवाडी, ज्या दिवशी बोर्ड लागेल ना त्या दिवशी आपण म्हणायचं की आपलं गाव स्वप्नातलं गाव. तुम्ही कुठल्या गावाच्या बाहेर बोर्ड बघितलाय? लखपतींचं गाव बघितलंय? आपल्या गावाबाहेर लागला तर आनंद वाटेल की वाईट वाटेल? त्याच्यासाठी धडपड आहे. हे जे आता सगळं सांगितलं, पाणी आहे, बाकी त्या भौतिक सुविधा आहेत ना, त्या होतील, केल्या किंवा पुढे सुद्धा होतील. पण सगळ्यात महत्वाचं आहे प्रत्येकाच्या घरात पैसा येणं. कारण आज मी खरं सांगतो, म्हणजे मी एवढी वर्ष या गावात येतोय, आता बऱ्याच वर्षांनी आलोय, पण एवढी माणसं मला कधीच बघायला मिळाली नाही. आज सगळी मुंबईकर इकडे आलाय का? तुम्ही बाहेर गेला, चैनी करायला बाहेर नाही गेले, कामधंद्यासाठी गेले, उदरनिर्वाहासाठी बाहेर गेले. आज सगळं तुम्ही एकत्र गाव कसं भरलेलं दिसतं, बघायला खूप समाधान वाटतं. आम्ही मगापासून फक्त एन्जॉय करतोय, आम्ही इथं बसतोय, हसतोय. तुम्हाला खरं तर आम्ही एन्जॉय करतोय, कारण तुमचा हा उत्साह बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतं. पण ज्या दिवशी म्हटलं ना गावाच्या बाहेर तसा बोर्ड लागेल ना, सगळी घरं, आज मला वाटतं यातली अर्धी घरं आपली बंद आहेत, तुम्ही कामाधंद्यानिमित्त बाहेर असता, तर ते एक आमचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण व्हावं अशी मला अपेक्षा आहे. जसं अजितने सांगितलं, त्याच्यासाठी काय करता येईल आम्ही आहोत, स्वदेश आहोत, आपण नक्की त्याच्यावरती काम करूया. दुसरं, बरीचशी कामं आपल्याला शासनाकडून करून घ्यायचे. शेडगे साहेब आपल्याकडे बसलेले, माझे जुने मित्र आहेत, कारण त्यांचा पण प्रवास जसं 18-19 वर्षापासून मी बघतोय, मला खूप जवळून ओळखतात. ते खूप सहकार्य करणारा माणूस आहे. फक्त योग्य रीतीने योग्य पद्धतीने आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. उशीर खूप झालाय मला माहिती आहे आणि आपल्याला सर्टिफिकेट द्यायचंय. पुन्हा काळोख झाला तर तो हे होईल. जो सोहळा आज आपण करतोय ऑफिशियली स्वप्नातलं गाव म्हणून. आता स्वप्नातलं गाव मला असं वाटतं जे बाहेरून आलेले आहेत मुंबईकर जर तुम्हाला नसेल माहित तर अजित बरोबर आज बसा. ते मनात आलं म्हणून आपण हे स्वप्नातलं गाव करत नाहीये. त्याच्या मागे मेहनत आहे. 42 इंडिकेटर आहेत ते सगळे झालेले आहेत. त्याचं ऑडिट झालेलं आहे 2-2, 3-3 वेळा आणि त्याच्यातनं पास होऊन तुम्ही आज येता. म्हणून आपण एवढ्या छाती ठोकून बाहेर बोर्ड लावलेला स्वप्नातलं गाव. तर ह्याचे खरंच खूप चांगली मेहनत आहे. परत एकदा तुमचे सगळे महिला मंडळ, आपली गाव विकास समिती, त्याचबरोबर ऑफकोर्स मुंबई मंडळ तुमचं जे आहे, भले तुम्ही तिथं राहत असाल पण तुमचा जीव इकडे असतो. तुम्ही वारंवार या लोकांशी संपर्कात असता. त्याचबरोबर ही सगळी चिल्ली आपला छोटा मावळा शिलेदार ज्या जोश मध्ये त्यांनी पोवाडा घातला माझ्या अंगावर काटा येत होता मगाशी. तर हा जो जोश आहे आता ही जी सगळा संस्कार आहे गाव विकासाचा आता पुढच्या पिढीकडे पण द्या. आणि तुम्हाला वाटते चालू झालंय तुमचा. परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन. आणि मी गाव विकास समितीला विनंती करतो की गाव विकास समितीने थोडस पुढे यावं, आपलं हा पुरस्काराचं पत्र जे आहे ते स्वीकारावं आपण सगळ्यांना विनंती करतो. इकडे या, हात लावायचे. आणि तुम्ही ह्यांना जरा जवळ सरका, आज सरका, याच सरका जवळ या. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. हा समोर बघा, समोर सगळे समोर, इकडे समोर. तर अजित कोणाची सही आहे? मंगेश वांगे सर. ते इथे आलेत का कधी? नाही खरंच? पण सही केली त्यांनी, बरोबर ना? तर रॉनी आणि जरीना यांचा सर्वसार्थ विश्वास म्हणजे मंगेश वांगे सर त्यांनी सही केली आहे. आणि आपण ते बघू की त्यांनी काय लिहिलंय, मग मी बोलेन. त्यांच्याकडे जायच्या आधी त्याच्यावर एक सही मी करते की मला मान्य आहे. तर मी आले का पहिले इथे कधी? मी पण केली, बरोबर ना? आले का कधी? पाहिलंय का तुम्हाला कधी? नाही. तरी पण मी पाठवते सरांकडे की मला मान्य आहे हे गाव, की हे स्वप्नातलं गाव व्हायला पाहिजे. मग मी इथे कधी आले नाही तर मग हा प्रवास कुठून सुरू होतो? तर हा विश्वासाचा प्रवास आहे. कशाचा आहे? विश्वासाचा. हे जो बोर्ड लागलाय तो एक विश्वासाचा आहे. तुमच्याकडे जो विश्वास अलकेश एका माणसाकडे तुम्ही म्हणजे तुम्ही बीडीसी अलकेशकडे देता तो विश्वास, त्याच हाताने तो विश्वास अलकेश शिवतेजकडे देतो आणि शिवतेजकडनं आमच्यापर्यंत येतो. मग आमचे विश्वास चेक करायला पण लोक येतात ना. आंध्रा विश्वास कसा ठेवणार? हो का नाही? तसा नुसतं विश्वास आम्हाला नाही. मग कोण येतं तुमच्याकडे? येतात ना, 2 जण येतात आणि काय करतात ते? प्रश्न विचारून तुमचं डोकं फिरवतात. आम्ही तर हे केलंय, काय ह्याचं उत्तर द्यायचंय. पण आम्हाला सुद्धा कोणी लोक विचारतात की तुम्ही एखाद्या गावासमोर पाटी लावता, तुमच्या गावाच्या नावाबरोबर त्या पाटीवरती आणखीन पण काही लिहिलेलं आहे. काय आहे? कोणाचं नाव आहे? हा, गाव विकास समितीचं तर नाव आहे. आणखीन काय? स्वदेश फाउंडेशन आहे. आणि खाली काय लिहिलंय? शासनाचं नाव आहे. ते पण जबाबदारी घेतात की ते पण विश्वासाचं काम आहे की आम्ही हे जाहीर करतो की हे गाव स्वप्नातलं गाव आहे म्हणून. तर त्याच्यामुळे तो विश्वास तुम्ही अखंड ठेवाल हा एक भाग आहे. तो आम्ही पडताळणी करत राहू, तो काही भाग नाहीये. पण तो तुम्ही अखंड प्रवास ठेवाल. तर आपण आधी पहिलं वाचून घेऊया की नेमकं लिहिलं काय आहे आणि मग मी फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही अव्वागेला जाऊ शकता. विकास समिती उगतवाडी आंबेडकर गाव उगतवाडी ग्रामपंचायत आंबेड तालुका मसला जिल्हा रायगड. विषय स्वप्नातील गाव साकारल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. प्रिय समिती सदस्य, सन 2024-25 या वर्षासाठी स्वदेश स्वप्नातील गाव या संकल्पनेत पात्र ठरून आपले गाव स्वप्नातील गाव साकारल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
आम्हाला जाहीर करताना आनंद होत आहे की आपले गाव उगतवाडी आंबेडकोण हे सर्व गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली हा टप्पा गाठण्यासाठी कठोर परिश्रम करून आपली गावाप्रती असणारी बांधिलकी प्रेम व जबाबदारीचा एक उत्कृष्ट आदर्श घालून ठेवला आहे. खूप आनंददायी आहे की आपण आपल्या स्वप्नातल्या गावासाठी आवश्यक व अनिवार्य असणारे सर्व मापदंड 70% पेक्षा जास्त पूर्ण करून पात्र झाला आहात. तसेच इतर मापदंडामध्ये हे लक्षणीय प्रगती साधत आहात. स्वदेश स्वप्नातले गाव या उपक्रम अंतर्गत आपणास सर्व निरंतर टिकवण्यासाठी नेहमी कार्यरत व प्रयत्नशील राहावे लागले व तशी दक्षता घ्यावी लागली. हे मापदंड निरंतर टिकवण्यासाठी आमची टीम स्वतंत्रपणे आपणास काही मार्गदर्शक सूचना घालून देईल व त्याचे वार्षिक मूल्यांकन करत राहील. पुन्हा एकदा आपल्या सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. मंगेश वांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वदेश फाउंडेशन. धन्यवाद. तर त्याच्यामध्ये लिहिलेल्या तुम्ही नंतर वाचू शकता. हे 1 वर्षासाठी आहे. किती? 1 वर्षासाठी. मे 24-25. मग परत कधी येणार आम्ही? पुढच्या वर्षी आम्ही येणार की तुमचं हे टिकलेलं आहे की नाही पहिलं बघायला. तर हा त्याच्यात वाढ करायची आहे. टिकवून ठेवणं एक भाग आहे. मला वाटतं अजितने सगळंच कव्हर केलं. तर त्याच्यातलं मी फक्त पहिले एक सांगते की आम्ही स्वप्नातलं गाव का म्हणतो आणि आदर्श का नाही म्हणत. तर आदर्श हे दुसऱ्याने घालून दिलेले असतात आणि आपण ते फक्त पाळतो. स्वप्न आपलं असतं, फक्त आपलं. तर तुम्ही बघा, जे तुम्हाला बघायचंय ते उघड्या डोळ्यांनी, जे विचार करायचंय ते करा. आदर्श लोक ठरवतील आहे का नाहीये, स्वप्न आपलं आहे स्वतःच. तर त्याच्यामुळे ते म्हणून स्वप्नातलं गाव आहे. हे उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न आहे बरं, रात्री बघून झोपायचं नाहीये. तर ते पहिल्या गोष्ट आहे, म्हणून आम्ही म्हणत नाही. दुसरं जे त्याने सांगितलं ते खूप चांगलं आहे की इथे थांबायचं नाहीये. हा आपला प्रवास पहिला टप्पा आहे, फक्त पहिला. तर ते बोर्ड आहे ना, बोर्ड तो काढून घ्यायचा नसेल तर आपल्याला करावं लागेल. ते करेल ना नंतर. त्याच्यात हे सांगितलं त्याने, एक वाक्य उचललं, आम्ही आई आणि वडील बरोबर ना स्वदेश. तर आता आईसारखे होते, आता थोडं वडिलांसारखं वागणार आम्ही. आई कशी असते? हा चला ठीक आहे. हा बाबा कडक. हा वा व्हेरी गुड. बाबा कडक आहे ना. तर आता थोडे आम्ही बाबांसारखे होणार, कारण माया जेवढी लागते तेवढेच तुम्हाला शिस्त सुद्धा लागते. तर त्याच्यामुळे आता थोडं बाबांचा रोल वाढणार. तिसरा काय म्हणतो, पाठलाग. आता कोणी पाठलाग करणार नाही. आता तुम्हाला एका टप्प्यावर आणून दिलं. जेव्हा लहान मुलाला चालता येतं, मग धावता येतं, धावल्यावर आपण म्हणत नाही की आता रट्टा हाणल्याशिवाय तो चालणार नाही, बरोबर ना. घरच्याला धावायला आलाय. आता हलकी पाठलाग बंद. हा पाठलाग बंद. आता स्वतःहून करायचंय. आता याच्या पुढचा टप्पा स्वतःहून करायचंय. तर मला असं वाटतं की तुम्ही तिथपर्यंत आलात की आता तुम्ही स्वतःहून करू शकता. तर ते एक आहे जे मला वाटतं की तुझ्या ह्याच्यात सांगितलं होतं. तर आणि विचित्र एक गोष्ट आहे, विचित्र म्हणेल याच्यासाठी, पहिला सूर्य उगवतो आणि मग मावळतो. तुमच्याकडे पहिला मावळले मग उगवलाय. बरोबर. तर जोरदार त्यांचं नादांचं कौतुक तुमच्यासाठी. खूप टाळ्या की मावळलेल्या वाणीने उगवत वाढीला सांगितलं की उगव आता. तर मला वाटतं की ते चांगलंय, पण आता उगवलेला सूर्य मावळायला नाही पाहिजे, तो तसाच राहायला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुमचं खूप खूप मनापासून आमच्या स्वदेश टीमकडनं आभार. आणि हेच तुमच्याकडनं आलेली प्रेरणा जी अजितने सांगितली की पूर्ण आंबेतमध्ये, तर निव्वळ आंबेतपर्यंत थांबू नको. तुझा प्रवास मसळा आणि त्याच्याही पुढे जावा. तर तुम्ही तेथपर्यंत प्रवास कराल. तर ते एक आहे. आणि प्रसादने जे सांगितलंय ते पुन्हा एकदा सांगेन की तुम्हाला ड्रीम विलेज स्वप्नातलं गाव काय आहे, तर त्याच्यावर एक स्कॅन कोड आहे तुमच्या नाही का बोर्डवरती. जे मुंबईकर आले किंवा ज्यांना टेक्नो सॅव्ही आहे त्यांना सगळ्यांना माहित असेल स्कॅन काय करायचं. तर ते तुम्ही करून बघू शकता कुठपर्यंत स्कॅनने पोहोचताय ते. आणि सगळ्यात शेवटचं जे प्रसादने सांगितलं तसं स्वप्न आता थोडं मोठं बघा, बरोबर. एक मुंबईतले लोक फन म्हणून जात नाही, तर तिथे रोजगारासाठी जातात. इथे जर प्रत्येकाच्या घरासमोर गाडी लागेल आणि गाडीसाठी शेड उभी करावी लागेल असं स्वप्न बघायला पाहिजे. आणि शेवट एक लास्ट वाला सांगते की 500 झाडं. तर मार्गदर्शन आणि मागणी दोन्ही झाली ना, का फक्त मार्गदर्शन हवंय? हा दोन्ही हवंय. का देईल कोणी 500 झाडं तुम्हाला? स्वप्नातलं गाव झालंय म्हणून? मग
गाव झालं म्हणून तर म्हणजे ते एक मान सन्मान आहे, परंतु एक चालना मिळाली, एक सुंदरता उद्योगदृष्ट्या. आता मी माझा दुसरं एक आहे ना टोपी माझी, की मी लाईव्हलीहूड पाहते स्वदेशमध्ये. मी खूप प्रश्न विचारणार, तर शार्क टँक पाहता का? बघत असेल यश. अरे हा बोलला बरोबर. तर शार्क टँक सारखं पिच कर पुढच्या आठवड्यात एक तयार करून की 500 झाडं का द्यावेत. हा, तर मी तुम्हाला म्हणजे विचार करा, एक आराखडा बनवा. आता काही नाही सांगणार, कोणी पाठलाग नाही करणार, तुझ्याकडे मागायला नाही येणार. आता तू 500 झाडांसाठी पिच कर की तुला 500 झाडं का द्यावीत. असं काय आहे उगवतवाडीमध्ये की ते 500 झाडांचा सपोर्ट स्वदेशने करावा. आताच संधी आहे, याच्यानंतर प्रोग्राम नाहीये, त्याच्यामुळे ते तुम्ही करू शकता. तर मी सांगते की ते कन्व्हिन्स करायचं काम माझं आहे, पण मला पाहिजे की का द्यावी. कारण मी एकच फक्त त्यातला गोम सांगते, कारण कोकणातलीच आहे मी. तो काही आंबा नाही कधी पाणी घालायला, नारळ येतो, त्याला काय लागतं रोज. कधी लागतं रोज. त्याच्यामुळे 500 झाडं, रोजचं गणित, त्याच्यामुळे सगळा विचार करायचा. आणि शार्क टँक सारखं यायचं, तो तुला गाईड करेल शार्क टँक काय तो बोलला ना. तर त्याच्यामुळे कारण आता सगळं तुम्हाला हक्काने मिळवायचंय, तिथपर्यंत प्रवास करावा लागणार. आता पाठलाग नाही काय. अरे 2-3 दिवसांनी येतं. आता महिन्याने घ्यायला पाहिजे, उभवायला पाहिजे तो. ठीक आहे, कारण त्याला पण आता अनेक गावं आहेत ज्या गावांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आमचं ध्येय आहे की रायगडमध्ये अशी 1000 तरी गावं आपली पूर्ण व्हावीत, हे आमचं स्वप्न आहे. तर त्याच्यामुळे आता आमचा टप्पा, तुम्ही एक स्वप्न पाहताय, आम्ही एक स्वप्न पाहतोय, आणि रॉनी जरीना एक स्वप्न पाहतायत. तर त्याच्यामुळे सगळ्यांची स्वप्न अलाईन नाही झाली, एकत्र नाही झाली, तर वेगवेगळ्या दिशेने आपण चालायला लागतो. तर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद, आभार सुद्धा, अभिनंदन सुद्धा, सगळंच. कारण तुमच्याशिवाय हे शक्य नाहीये. आता हे तुमचं आहे, तुम्हीच जपायचंय, तुम्हीच वाढवायचंय, तुम्हीच मोठं करायचंय. आणि बघू 500 झाडं मिळवता का. थँक्यू. यांचा प्रश्न फोटोग्राफ स्टार्ट. आणि अशा तऱ्हेने आम्ही आमच्या गावाला आमच्या स्वप्नातील गाव म्हणून पुढाकार आणि आमच्या अथंग प्रयत्नाने हे साध्य झालेले आहे. आणि पाहताय आमच्या स्वप्नातील गाव स्वदेश फाउंडेशन करून, स्वदेश फाउंडेशन यांच्या मार्फत, यांच्या प्रयत्नानं आणि आमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही आमच्या गावाला आमच्या स्वप्नातील गाव म्हणून एक नवीन ओळख म्हणून आम्ही निर्माण करून दिलेली आहे. आणि त्याचं स्वरूप हे आपल्या समोर आहे. पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांचं आणि स्वदेश फाउंडेशनचं हार्दिक स्वागत. तिकडे लावलं. चला, थँक्यू. बाबा धरचं, बाबा धरचं ते पूर्ण